फ्रेंड, नमस्ते सर्वांना। माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मी स्वागत करते। आज आपण मस्त हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवूया मखाण्यापासून। दोन रेसिपी बनवणार आहोत आपण। इथे मी 50 ग्रॅम मखाने घेतले आहेत आणि ते पहिला मी सुके असे भाजून घेते। गॅसवर कढई ठेवली आहे आणि कमी गॅस केलाय। त्याच्यामध्ये आपण हे मखाने घालून घेऊया सर्व। आणि चांगले कुरकुरीत एकदम होईपर्यंत भाजून घेते मी। आणि मी चांगले भाजून घेतले आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत। आता मखाने काढून घेते मी एका ताटामध्ये। मी मखाने काढून घेतले। परत मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेते। आपण हे मसाला मखाना बनवतोय। इथे तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये मी हा मॅगी मसाला घालून घेते। थोडंसं काळं मीठ घालते, थोडीशी साखर घालते। हे जराशी मिरची पावडर आहे। मिक्स करून घेऊया तुपामध्ये मसाला। आणि त्यामध्ये आपण हे मखाने घालून घेऊ आणि मिक्स करूया। मखाने भाजलेले आहेत, फक्त हे मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये। हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। मी गॅस बंद करते आणि एका वाटी ते काढून घेते मी। आपला मखाना तयार झाला आहे। आता आपण गोड बनवूया। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलंय। यात हे 1 वाटी गूळ घालून घेते। गूळ कमी गॅसवर आपण वितळून घेऊया, विरघळून। इथे आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, पाक वगैरे करायचा नाहीये। हे गूळ चांगला विरघळला गेलाय। ह्याच्यामध्ये मी हे भाजलेले तीळ घालते। मखाना भाजून घेतला, त्याच्यानंतर मी तीळ भाजून घेतलेले। व्यवस्थित मिक्स करून घेऊया तीळ आपण गुळामध्ये। आणि त्याच्यामध्ये मखाने घालून घेते। आणि गॅस अजून चालू आहे। हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता गुळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत मखाना आणि तीळ। आता गॅस मी बंद करते आणि फक्त 2 मिनिटात परतून घेते। तयार आहेत आपल्या दोन्ही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी। हा मसाला मखाना खूप मस्त छान वाटतो खायला। मुलांना द्या, परत परत करून मागतील, एवढा सुंदर वाटतो खायला। आणि हा गूळ घालून मखाना तीळ घातलेला तो पण छान वाटतो। आणि अशी तुम्ही करून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा। परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।